नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महामुंबईमध्ये आपण महत्त्वाच्या बातम्या पाहणारच आहोत. मात्र त्यापूर्वी पाहूया नाशिकमधल्या दोन महत्त्वाच्या बातम्या. आणि पहिली बातमी माय मराठी विषयीची. साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात शरद पवारांनी मराठी भाषेविषयी एक मोठं वक्तव्य केलंय. शालेय शिक्षणासाठी मराठीपेक्षा इंग्रजीला पसंती दिली जाते. हा मराठी भाषेसाठी एक मोठा धोका असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय. त्यामुळे मराठी शाळा बंद होत असल्याचंही पवार म्हणाले. 10वी पर्यंत मराठी आणि त्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण इंग्रजीतून दिलं जात असल्यानं मराठी मागे पडत असल्याचंही पवारांनी सांगितलंय. एवढंच नाही तर शालेय आणि पदवीपर्यंत सर्व शिक्षण मराठीतनं झालं पाहिजे अशी सूचना सुद्धा शरद पवार यांनी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात केलेली आहे. विज्ञानात मराठी भाषा, परंतु पदवी आणि नंतरच्या अध्यापनात मराठी दिसत नाही. मराठी भाषेची पिछेहाट होण्यामध्ये हे कदाचित कारण असेल. महाविद्यालयीन शिक्षणासाठी इंग्रजी भाषा महत्त्वाची या समजामुळं शालेय शिक्षणासाठी सुद्धा मराठीपेक्षा इंग्रजी भाषेला पसंती दिली जाते. हा धोका मोठा आहे. संख्याअभावी आत्ता सांगितलं गेलं की मराठी शाळा बंद होण्याची गंभीर स्थिती आज निर्माण झालेली दिसते. आणि त्यामुळं पदवी नंतरचं विज्ञान, वाणिज्य आणि इतर शिक्षण मराठी दरमधून द्यायचा विचार झाला पाहिजे. नाशिकमधल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य हे अजरामर होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चा होऊ शकत नाही असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. सावरकर विज्ञानवादी होते असंही पवारांनी यावेळेला म्हटलेलं आहे. यांचं स्वातंत्र्यासाठी योगदान यासंबंधीची चर्चाच होऊ शकत नाही. त्यांनी केलेला त्याग यासंबंधीची चर्चाच आपण करू शकत नाही. त्यांनी स्वातंत्र्याची चेतना ही शेवटच्या माणसाच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रभावी केलेलं लिखाण आहे, ते लिखाण अजरामर अशा प्रकारचं लिखाण आहे. मराठी भाषा ते कधी विसरू शकत नाही. आणि कुसुमाग्रजांचं योगदान याची सुद्धा आपण कधी तडजोड करू शकत नाही. आणि आता राज्यासाठी 3 महत्त्वाच्या मोठ्या बातम्या आपण पाहणार आहोत. तिन्ही बातम्या कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन या व्हेरिएंट संदर्भातल्या आहेत. शनिवारी महाराष्ट्रातील ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडल्यानं चिंता वाढलेली होती. डोंबिवलीमध्ये परदेशातनं आलेल्या एका तरुणाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं उघडकीला आलेलं होतं. परिसरात परदेशातनं आलेल्या 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्हही आले होते. तर दुसरीकडे ठाण्यात सुद्धा परदेशातनं आलेल्या 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे कल्याण डोंबिवली पाठोपाठ ठाणेकरांच्या चिंतेत सुद्धा भर पडली. मुंबईतल्या धारावीत सुद्धा टांझानियातनं आलेल्या एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. त्याचा रिपोर्ट आता जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवला गेलाय. जिनोम सिक्वेन्सिंग रिपोर्टची आता वाट पाहिली जाते. हायरिस्क देशांमधून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं आता उघडकीला येत आहे. 19 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं आता समोर आलेलं आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 4 महिलांचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिका, युरोप आणि UK मधनं हे नागरिक आलेले आहेत. मात्र या सर्वांचा ओमायक्रॉनचा रिपोर्ट आता अजून येणं शिल्लक आहे. 19 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं आता समोर आलेलं आहे. हायरिस्क देशांमधनं हे नागरिक मुंबईत आलेले होते. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, हायरिस्क देशांमधनं आलेल्या प्रवाशांमधले काही जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत, मात्र त्यांचे ओमायक्रॉन रिपोर्ट अजून येणं बाकी आहे. विशाल, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, आज जे हाय रिस्क देश आहेत या देशातनं जवळपास 4200 पेक्षा अधिक प्रवासी जे आहेत हे दाखल झालेले आहेत. आणि याच्यामधील मुंबईतील जवळपास आता 19 जण जे बाहेर देशातनं हाय रिस्क देशातनं आलेले आहेत हे 19 जणांचे कोरोना रिपोर्ट जे आहेत हे पॉझिटिव्ह आलेले आहेत.
आता ह्या 19 जणांमध्ये 15 पुरुष आहेत आणि 4 महिलांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि या 19 जणांचे जे रिपोर्ट्स आहेत हे जिनोम सिक्वेन्सी याच्या रिपोर्टसाठी देण्यात आलेले आहे. त्याचे अहवाल जे आहेत ते साधारणतः उद्या संध्याकाळपर्यंत येऊ शकतात. त्यामुळे नक्कीच मुंबईकरांच्या चिंतेत जे आहे ती एक वाढ झालेली आहे आणि एक भीतीचं वातावरण जे ते या सगळ्या गोष्टींमुळे निर्माण झालेलं आहे. खरं तर हे 19 जण आल्यानंतर त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री जी आहे ती केली जाते. त्याचबरोबर ते अन्य कोणाच्या संपर्कात आहेत का त्याचंसुद्धा आता ट्रॅक करणं जे ते महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणेकडनं तशा बाबतीत ट्रॅकिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे. ह्या 19 जणांवरती सध्या स्थितीला जे आहे ते उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता ह्या 19 जणांचे नेमके ओमायक्रॉनच्या बाबतीत काय रिपोर्ट येतो हे पाहावं लागणार आहे, कारण का उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. मुंबईत खरं तर एकंदरीत या 19 जण पॉझिटिव्ह आल्यामुळे चिंतेचं आणि भीतीचं वातावरण एक जे आहे ते पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मात्र आता जिनोम सिक्वेन्सीसाठी या सगळ्यांचे स्वॅब जे आहेत ते तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे उद्या या बाबतीत या 19 जणांचे रिपोर्ट जे आहेत ते येण्याची दाट शक्यता आहे. अजिंक्य. बिलकुल विशाल, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. हायरिस्क देशांमधनं येणाऱ्या प्रवाशांमधनं आता कुठेतरी हा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका असल्याचं दिसतंय. मात्र या सर्वांचा अजूनही ओमायक्रॉनचा जिनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट येणं अजूनही बाकी आहे. पुढची बातमी बघूया. मुंबईतल्या धारावीमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भागातनं म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या जवळ असलेल्या टांझानियामधनं आलेल्या या व्यक्तीचं वास्तव्य धारावीमध्ये आहे. या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. या व्यक्तीचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंग करता कस्तुरबा रुग्णालयातल्या प्रयोगशाळेत पाठवले गेलेले आहेत आणि याचा रिपोर्ट अद्याप येणं शिल्लक आहे. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. टांझानियातनं आलेली ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते. या व्यक्तीचे सॅम्पल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेले एक व्यक्ती धारावीमध्ये वास्तव्यास आहे असं कळलेलं आहे. ती व्यक्ती कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अर्थातच जो आपण स्वॅब घेतला आहे तो जिनोम सिक्वेन्सी करता कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेत पाठवला आहे. अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहे. कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या व्यक्तीला 7U हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्याच्यावरती औषधोपचार चालू झालेले आहेत. त्या व्यक्तीच्या निकटवर्तीय संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तपास सुरू आहे आणि त्या तपासामध्ये ज्या ज्या व्यक्तींची नावं ज्या ज्या व्यक्तींचा कॉन्टॅक्ट मिळेल त्या सर्व व्यक्तींना किंवा त्याच्या निकटवर्तीयांना तपासणी केली जाणार आहे. टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी याबाबत नेमकी काय माहिती दिली आहे ते देखील पाहूया. मुंबईमध्ये धारावीमध्ये एक सस्पेक्ट केस आहे ओमायक्रॉनची आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये खूप भीती आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे की मुंबई महाराष्ट्र भारतात ओमायक्रॉनच्या येणाऱ्या सगळ्या सस्पेक्ट केसेसना आयसोलेट करून जे रुग्ण परदेशातून भारतात आलेत किंवा ज्या रुग्णांना सस्पेक्ट आहे की त्यांना कोविड होऊ शकतो, त्यांना कोविड झालेला आहे, त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आणि जिनोम सिक्वेन्सिंगला आपण पाठवलेलं आहे, त्या आपण सगळ्यांना आयसोलेट केलेलं आहे. त्या सगळ्यांची लक्षणं तुरळक आहेत आणि त्यांच्यावरती आपण निगराणी ठेवून आहोत. त्यामुळे भीतीची काहीच कारण नाहीये. संसर्ग जरी खूप फास्ट असेल आणि झपाट्याने आणि वेगाने हा स्प्रेड होणारा व्हायरस असेल तरी आपण जर का डबल मास्किंग केलं आणि डबल वॅक्सिनेशन केलं तर आपण ओमायक्रॉनवरही मात करू शकू. त्यामुळे पॅनिक न होता काळजी घ्या आणि जरी धारावी सारख्या ठिकाणी जरी ओमायक्रॉनचा जरी रुग्ण आढळला तरी त्याचा प्रायमरी आणि सेकंडरी कॉन्टॅक्ट केला जाईल. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार सक्षम आहेत.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येनं अनुयायी दरवर्षी येत असतात। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून चैत्यभूमी इथं व्यवस्था करण्यात येते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी या ठिकाणी तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। अंतिम टप्प्यात ही तयारी आलेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी आता साफसफाईचं काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे। खरं तर दीपभव आहे या ठिकाणी ही तयारी जी आहे ती आता करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येनं अनुयायी जे आहेत हे चैत्यभूमी या परिसरात येत असतात। उद्या 6 डिसेंबर रोजी देशभरातून अनुयायी जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि त्याच दृष्टीनं आता या ठिकाणी तयारी जी आहे ही सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो की या ठिकाणची साफसफाई जी आहे ती झालेली आहे। मुख्य प्रवेशद्वारावरती मोठी गर्दीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तसुद्धा जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि ह्या सर्व परिसरामध्ये आता पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तसुद्धा केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणची आता साफसफाई जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्यामुळे उद्या मोठ्या संख्येनं अनुयायी जे आहेत ते चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात आणि त्याच दृष्टीनं प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातनं नागरिक मुंबईतल्या शिवाजी पार्क या परिसरात एकत्र येत आहेत। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन दर्शन घ्यावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। दर्शनासाठी येणाऱ्यांना कोरोनाच्या नियमांचं पालन करणं अनिवार्य असेल। दरवर्षी इथं दिसणाऱ्या दुकानांना मात्र कोरोनामुळे यंदाच्या वर्षी परवानगी नाकारली गेली आहे। जर कुणाला लस घ्यायची असल्यास इथं लसीकरण केंद्र उभारलं गेलेलं आहे। त्याचप्रमाणे कुणाही नागरिकाला लक्षणं आढळून आल्यास डॉक्टरांची टीम सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सरकारच्या नियमांचं पालन करून कुठेही गर्दी न करता बाबासाहेबांना अभिवादन करा असं आवाहन RPI कडून करण्यात आलंय। याही वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये ओमिक्रॉन नावाचा विषाणू फैलवत आहे। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे मी सर्व भीमसैनिकांना आवाहन करत आहे की आपण राज्य सरकारच्या नियमाचे पालन करून कोठेही गर्दी न करता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करावे। वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे। सरकार भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण करतंय असा टोलाही त्यांनी लगावला आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री बेताल वक्तव्य करत स्वतःला राजे समजतायत अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। प्रकाश आंबेडकर सर आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर गेली 2-3 वर्ष आपण पाहतोय महापरिनिर्वाण दिन वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करतोय। कोरोनाची पार्श्वभूमी आहे। काय अनुयायांना सांगाल, कारण का मोठ्या संख्येनं अनुयायी जे आहेत ते शिवाजी पार्क परिसरात येत असतात? ते गेले कोरोना लागल्यापासून आम्ही लोकांना असं आवाहन करतोय की कोरोनाच्या कालावधीमध्ये जो काही 6 डिसेंबरला बाबासाहेबांना मानवंदना करण्यासाठी शिवाजी पार्कला येत होते त्यांनी टाळावं येणं आणि आपापल्या गावातून आपापल्या घरातूनच मानवंदना करावी असं आवाहन मी करतो। ते याही वेळेस केलं आहे। लोकांनी याही वर्षी ऐकलं आहे असं मी त्या ठिकाणी एकंदरीत परिस्थिती दिसते। कोरोनाच्या संदर्भातली भीती जी आहे ही शासनच घालते असं मी त्या ठिकाणी मानणार आहे। मुंबईमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। मुंबईमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ठाण्यातल्या मुंब्रा इथल्या खाडीकिनारी गेल्या वर्षभरात 20 ते 25 मृतदेह आढळून आलेले आहेत। हत्या करून मृतदेह खाडीत फेकणं तसंच आत्महत्या करण्याचा जणू हा अड्डाच बनलाय।
खाडी किनारी पर्यटन स्थळ असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक जण लहान मुलांसोबतही येत असतात. त्यामुळे असे मृतदेह आढळून आले तर त्यांच्या मनातही भीती निर्माण होते आणि त्या ठिकाणी आता पर्यटक कमी येण्याचा धोका सुद्धा निर्माण झालेला आहे. बॉयज़ भी आते हैं, गर्ल्स भी, तो छोटे छोटे बच्चे भी यहाँ पे आते हैं. तो मेरे हिसाब से देखा जाए तो यहाँ पे थोड़ा मतलब जो भी बॉडी मिल रही उस पर मतलब जो भी पुलिस को ध्यान देना चाहिए. तो ये सब यहाँ नहीं होना चाहिए मेरे हिसाब से. काफ़ी अच्छा प्लेस है, अगर चाहेंगे तो काफ़ी अच्छा प्लेस बन भी जाए और इससे और भी अच्छा प्लेस हो सकता है, बन सकता है. तो मेरे हिसाब से देखा जाए एक बार पुलिस को देखना चाहिए यहाँ पे, मतलब सिक्योरिटी रखना चाहिए. मैं बहुत बार आता हूँ दोस्तों के साथ, तो मतलब ये सब घूमने के लिए, पर ऐसी सब वारदात देख के ना तो ऐसा लगता है कि पुलिस को, प्रशासन को इस चीज़ पे कुछ देखना चाहिए. इसलिए उन्होंने पेट्रोलिंग बढ़ा दी है, यहाँ पे कैमरा वगैरह सब लगा दिए. तो ये सिर्फ एक घूमने की जगह, तो यहाँ पे ऐसी वारदात होती है तो बहुत दुख होता है. तो अभी थाना वाला बनाया है, देखिए आपने थाना में देखा है रेती बंदर को बहुत मॉडिफाई कर दिया. वैसे कुछ करना चाहिए, थोड़ा मॉडिफाई करेंगे तो शायद लोग, अच्छे लोग आने जाने लगेंगे, क्राउड ज़्यादा होगा. क्योंकि अभी भी क्राउड है बट शायद वैसा क्राउड नहीं है. दोपहर में बहुत शांत होता है, उस वक्त शायद होता होगा ये सब कुछ. बट इट शुड स्टॉप, ये सब बंद होना चाहिए. खाडीमध्ये जेव्हा ओहोटी आणि भरती येते त्यावेळेस ती बॉडी कुठून टाकलेली आहे, आपल्या हद्दीमध्येच ती बॉडी टाकलेली आहे का वेगळ्या ठिकाणी ते टाकलेलं आहे, हे आपल्याला माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस पाण्याच्या ज्या ठिकाणच्या प्रवाहावरून बऱ्याच वेळेस जे प्रेत असतं ते बऱ्याच वेळेस वाहून वेगवेगळ्या ठिकाणी जात असतं. नेमकी या खाडीकिनारी काय परिस्थिती आहे, पालिका प्रशासनाची या संदर्भातली नेमकी काय भूमिका आहे, या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी नितीन चव्हाण यानं. ठाणे शहराला मोठ्या प्रमाणात खाडी किनारा हा लाभलेला आहे आणि याच खाडी किनाऱ्याचं सुशोभीकरण करून ठाणे महानगरपालिके माध्यमातून या ठिकाणी पर्यटन स्थळ हे निर्माण करण्यात येणार आहे. परंतु हेच पर्यटन स्थळ कुठेतरी आता मृतदेहांचा अड्डा बनतंय की काय असं या ठिकाणी बोललं जात आहे. कारण प्रामुख्याने पाहायला गेलं तर या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 15 मृतदेह हे या ठिकाणी सापडलेले आहेत. मनसुख हिरेन असेल किंवा 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी आढळलेली एक डेड बॉडी असेल, अनेक डेड बॉडी आहेत ते या खाडीमध्ये सापडत चाललेले आहेत. त्यामुळे कुठेतरी या इथे येणाऱ्या पर्यटकांच्या मनात देखील मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नक्कीच या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवला पाहिजे आणि त्यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने पावलंही उचलली पाहिजेत असं या ठिकाणच्या स्थानिक आणि पर्यटकांचं म्हणणं आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहत असतो तर या खाडी किनाऱ्याला लाभलेला हा मुंबईकडून नाशिकला जाणारा हायवे असेल किंवा या ठिकाणी आणखीन येणारे बाकीचे महामार्ग असतील, या महामार्गावरतून अशा प्रकारच्या या डेड बॉड्या आहेत त्या कुठेतरी फेकल्या जातात किंवा या ठिकाणी खून करून या ठिकाणी या ज्या डेड बॉडी आहेत त्या टाकल्या जातात. त्यामुळे कुठेतरी मृतदेह मिळण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आणि या ठिकाणी पर्यटकांच्या मनात कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आता ठाणे पोलीस आयुक्तालय असेल किंवा ठाणे महानगरपालिका असेल या ठिकाणी काय पावलं उचलतं हे पाहणं गरजेचं राहणार आहे. निखिल चव्हाण, न्यूज 18 लोकमत, ठाणे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच महामुंबईमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता 2 महत्त्वाच्या गोष्टींची आठवण. पहिली म्हणजे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करायला विसरू नका. घराबाहेर पडताना मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची आठवण ती म्हणजे दिवसभरातल्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी न्यूज 18 लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला